कृष्णदेवराय ह्यांचा दिवस खूप वाईट चालला होता. ते सगळ्यांवर रागवत होते. काहीतरी कारणावरून तेनालीरामवर सुद्धा रागावले. ते खूप चिडले होते. त्यांनी दरबारात सगळ्यांसमोर त्यांनी आज्ञा दिली. महाराज रागात सिंहासनावरून तेनालीला ओरडले, तेनालीराम, उद्यापासून मला दरबारात तुझं तोंड दाखवू नकोस. तेनालीराम हुशार होता. तो ह्यावर काहीच बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त एक हलकीशी स्मितरेषा. दरबारातील एका चुगलखोर दरबारानं मनात म्हटलं, आता तेनालीरामचं संपलं. तो खुश होऊन सगळीकडे ओरडत सुटला, आता तेनाली आपल्याला दरबारात दिसणार नाही. तो खूपच खुश झाला होता. दुसऱ्या दिवशीचा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी सकाळी दरबारात काहीतरी विचित्र दिसलं. चुगलखोर दरबारी धावत महाराजांकडे आला. महाराजांना भडकावत बोलू लागला, महाराज, तेनालीराम तुमचा आदेश मोडतोय. तो दरबारात आलाय. हे ऐकून महाराजांचा पारा चढला. ते भडकून बोलू लागले, काय, माझ्या आज्ञेचं उल्लंघन? चला पाहूया त्याला. महाराज दरबारात पोहोचले आणि काय पाहतात, डोक्यात मोठा मातीचा माठ घालून एक माणूस उभा होता. त्या माठावर गोंडस माकडाचं चित्र. सगळे दरबारी थपक बसले. हे पाहून महाराजांना अतिशय राग आला. ते खूप भडकले आणि ओरडू लागले, तेनालीराम, हे काय चाललंय तेनालीराम? हा मूर्खपणा कशासाठी? महाराजांनाच हे बोलणं ऐकताच त्या मातीच्या मडक्यामधून आवाज ऐकू येऊ लागला, महाराज, आपणच म्हणाला होता की उद्या मला तुमचं तोंड दाखवू नकोस, पण तुम्हाला माझं तोंड दिसतंय का? दरबारात क्षणभर शांतता पसरली आणि मग महाराजांचा जोरदार हशा. अरे चतुर तेनालीराम, तू माझा राग एका क्षणात पळवून लावलास. हे मातीचा तोंड काढ आणि आपल्या जागेवर बास. तेनालीरामनं माठ काढला. दरबारात सगळे हसू लागले आणि महाराजांनी त्याचं कौतुक केलं, कारण हुशारी आणि हजरजबाबीपणा दोन्ही त्याच्याकडे होतं. पूर्ण गोष्ट पाहण्यासाठी आजोबांच्या गोष्टी या आपल्या YouTube चॅनलला आजच भेट द्या.